नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे कोल्हापूरमधली. आज कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा 6वा स्मृतिदिन आहे आणि अर्थातच या दिवशी महत्त्वाचं म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ते मॉर्निंग वॉक करतात. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कॉम्रेड पानसरे यांच्या घरापासून आता हे कार्यकर्ते काही वेळातच मॉर्निंग वॉकला सुरुवात करतील. आज कन्हैया कुमारची कोल्हापूरमध्ये एक सभा होणार होती, मात्र ही सभा पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे रद्द करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या दडपशाहीमुळेच सभा रद्द झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. कन्हैया कुमारची आज दसरा चौकात जाहीर सभा होणार होती. पानसरेंच्या मारेकरांना अटक करा आणि लवकरात लवकर खटला सुरू व्हावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांची आहे. 20 फेब्रुवारी 2015ला कॉम्रेड पानसरे त्यांच्या पत्नीसोबत मॉर्निंग वॉकला गेले होते आणि त्यांच्यावर 5 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. आरोपी वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड सध्या जामिनावर बाहेर आहेत. सचिन आंडुरे, अमित बड्डी आणि गणेश मिस्किन हे सध्या जेलमध्ये आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अमोल काळे आणि अमित देगवेकर या आरोपींना कॉम्रेड पानसरे खून प्रकरणात अटकही झाली, पण प्रत्यक्ष मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मात्र अजूनही फरारच आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे संदीप राजगोळकर. संदीप, 6 वर्ष झालेली आहेत, पण अजूनपर्यंत जे आरोपी आहेत, जे दोषी आहेत, मुख्य दोषी आहेत, त्यांना शिक्षा मात्र झालेली नाही. खटला मात्र सुरू होताना दिसत नाहीये. आज अर्थातच इथे मॉर्निंग वॉक करतील कार्यकर्ते, पुन्हा ही मागणी करतील, पण ठोस पावलं का उचलली जात नाहीत? आजच्या निमित्तानं काय या सगळ्यांचं म्हणणं आहे? एकतर 16 फेब्रुवारी 2015 या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली होती. कॉम्रेड पानसरे यांच्या घरापासून अगदी जवळच उमा पानसरे आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर उपचार सुरू असताना आजच्याच दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रत्येक वर्षी खरं तर कार्यकर्त्यांचा मॉर्निंग वॉक असतो. मी ही थेट दृश्य दाखवतोय की हे समोरचं जे घर आहे हेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं घर आहे. आत्ताही आपण पाहतो की समोर गेटवर कॉम्रेड पानसरे यांची प्रतिमा लावलेली आहे. त्या प्रतिमेचं थोड्याच वेळात आता पूजन केलं जाणार आहे आणि आपण जे लाल बावटा समजतो त्याचे जे झेंडे आहेत ते झेंडे देखील घराच्या या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आले आहेत. कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात झाली आणि हा मॉर्निंग वॉक निघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कन्हैया कुमार यांची सभा होणार होती. त्या सभेला परवानगी दिलेली नाही पोलिसांनी. मात्र ज्येष्ठ संपादक रवीश कुमार जे आहेत त्यांचं ऑनलाईन व्याख्यान जे आहे त्याचं मात्र आयोजन करण्यात आलेलं आहे. ते व्याख्यान आज होणार आहे. मी हा जो रस्ता दाखवतोय अगदी इथून 50 फूट अंतरावरच कॉम्रेड गोविंद पानसरे आणि उमा पानसरे यांच्यावर केतकी गोळीबार करण्यात आला होता आणि हाच तो रस्ता आहे आणि इथूनच मारेकरी फरार झाले होते. पण त्यानंतर अजूनही त्या सगळ्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. मी काही कार्यकर्त्यांशी बोलायचा प्रयत्न करणार आहे. काय कारण आहे कन्हैया कुमारचं सर सभा रद्द होण्याचं? नेमकं मी नाही आहे मला काय कारण आहे? होणार आहे पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे. परवानगी द्या, कलेक्टरने दिली होती परवानगी. तर पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांचं त्यांचं मत आहे की ओपन आहे, हे असं त्यांचं काहीतरी आहे, परंतु आज होणारच आहे. मला सांगा, किती वर्ष अजून हा मॉर्निंग वॉक काढायचा? अजूनही मारेकरी सापडलेले नाही. त्यांना मी कालच सांगितलेलं आहे. आम्ही तुमच्याकडे आता दुर्लक्ष करणार आहे, कारण तुमच्याकडे काय होणार नाही असं आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. काल तुम्ही काय सांगाल? गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास लागला, इतर तपास लागले, पण पानसरेंचे मारेकरी सापडत नाहीत. अजून सापडत नाहीत असं नाही, पकडत नाहीत हे खरं. सापडत नाहीत हे अशक्य गोष्ट नाहीत. कारण महाराष्ट्रातले पोलीस, मुंबईचे पोलीस हे स्कॉटलंड बरोबरचे पोलीस आहेत आणि त्यांना शोध लागत नाही असं नाही. नाहीतर मग पेट्रोल पंपावर आपल्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एका माणसाला पकडू शकलेच नाही त्यांनी. आणि ही गोष्ट त्यांनी मनाने घेऊन करायला पाहिजे. अशक्य गोष्ट कोणतीही नाही. जर त्यांच्यातले कोण लोक बोलले असतील की माझ्या संपर्कात आहे, ती कसून चौकशी करून त्याला धरून त्याला ट्रीटमेंट देऊन त्याच्यानं वधवून त्यांना पकडायला पाहिजे. अगदी खरं तर केतकी हे पोलिसांचं अपयश आहे असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मी थेट कॉम्रेड मेधा पानसरे यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. किती दिवस अजून मॉर्निंग वॉक हे काढायचे? अजूनही मारेकरी सापडत नाही. आम्हाला याचं अतिशय दुःख आहे, खेदही आहे की 6 वर्ष झाली, परंतु जे फरार गुन्हेगार आहेत ते अजून सापडलेले नाही आहेत. तपासामध्ये जी सगळी प्रगती पाहिजे होती, सगळे पूर्णत्वाला यायला पाहिजे होता, तो आलेला नाही आहे.
गेले वर्षभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं उच्च न्यायालयाचं मॉनिटरिंगसुद्धा होत नाही आहे. अशावेळी तपास यंत्रणेची खरं तर जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्याचा तपास चालू ठेवावा कठोरपणे आणि काही दिवसांमध्ये ट्रायल कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे. तर या ट्रायलसाठी पूर्ण तयारी करावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच ट्रायल सुरू केली पाहिजेत. उमा काकी देखील आहेत, त्या देखील मॉर्निंग वॉकमध्ये किती सहभागी होणार आहेत, दरवर्षी सहभागी होत असतात. 6वा स्मृतिदिन आलेला आहे काकी. आता 6 वर्ष झाले, अजून तरी हे काय ते मारेकरी वगैरे सापडले नाहीत. आता सरकारने ताबडतोब त्याचं म्हणजे हे छडा लावावा असं आम्हाला वाटते. छडा लावला पाहिजेत अशी कुटुंबियांची मागणी आहे. प्रामुख्यानं मेधा पानसरे असतील, उमा काकी असतील, त्यांचीही मागणी आहे. अजूनही मारेकरी सापडत नाही, त्यामुळे आजचा 6वा स्मृतिदिन तर मॉर्निंग वॉक केला जाईल. संध्याकाळी जे व्याख्यान आहे ते देखील व्याख्यान आयोजित केलं जाईल. पण जी सभा होती कन्याकुमार यांची, ती त्या सभेला मात्र कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि थोड्याच वेळात आता हा मॉर्निंग वॉक सुरू होईल. केतकी अगदी, आणि आम्ही अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहणार आहोत. तिथले धन्यवाद आतापर्यंतच्या या माहितीबद्दल. आणि पुढची बातमी आहे आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी, कारण राज्यामध्ये करोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागलाय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 44 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्येच एकटे 823 नवे रुग्ण सापडलेत. मुंबईत 5 रुग्णांचा मृत्यू झालाय. अमरावतीमध्ये तर करोनाचा कहर सुरूच आहे. अमरावती जिल्ह्यात मिळून 598 नवीन करोनाबाधित रुग्ण सापडलेत, तर अकोल्यामध्ये 242 रुग्णांची नोंद झाली आहे. वर्ध्यात सुद्धा रुग्ण सापडलेत. 108 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि वर्ध्यामध्ये तर संचारबंदी लावण्यात आलेली आहे आज रात्रीपासून. नागपूरमध्ये सुद्धा गेल्या 24 तासात 754 रुग्ण आढळलेत आणि 8 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात एकीकडे रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येते की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. पण लॉकडाऊन करणं व्यवहार्य नसून यामुळे आर्थिक संकट येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. आणि जर जनतेनं नियमांचं पालन केलं नाही तर मात्र लॉकडाऊनची वेळ येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय. हे चक्र आता उलटं फिरवणं अवघड होईल. बंधनं तुम्ही खूप कडक घाला, परंतु आता लॉकडाऊन करण्यातून मग जी आर्थिक गाडी रुळावं लागली. गेले 4-5 महिने केंद्राचा GST हायेस्ट चालला आहे, महाराष्ट्राचा हायेस्ट चाललेला आहे आणि त्यातून जी विकासाची गती आली आहे ती हे होईल. पण हा निर्णय शासनाने घ्यायचा आहे आणि निर्णय शासन जो घेईल त्याच्यावर आम्ही आहोत. निर्णय झालेला नाही, पण चर्चा झालेली आहे. पुढच्या 5-7 दिवसामध्ये या परिस्थितीवर निर्भर करते की लोक आता किती घातलेले बंधनं निर्णय पाळतात आणि लोकांमध्ये किती जागरूकता निर्माण होते. आणि त्यानंतर जर काही ही परिस्थिती आटोक्यात आली तर मात्र मग आपल्याला लॉकडाऊनची गरज पडणार नाही. अन्यथा या सगळ्या बाबीचा विचार करून शासनाला निर्णय घ्यावा लागेल आणि ते निर्बंध घालावेच लागतील. जर हे आटोक्यात आलं नाही हे प्रकरण, तर मला असं वाटतं मीच काय राज्य सरकारच त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्हाला निर्णय घ्यावे लागतील आणि पुन्हा एकदा मग तो लॉकडाऊन जो आहे हा मिनी करावा लागेल का मेजर करावा लागेल हे सगळं मी तुम्हाला सांगतो जनतेच्या हातात आहे. त्यांनी मास्क वापरला आणि या सगळ्यांची काळजी घेतली तर लॉकडाऊन करण्याची हौस कोणाला आहे. मास्क वापरा असं सर्वसामान्यांना राजकारणी सांगतायत, राजकीय नेते आवाहन करतायत, पण सर्वसामान्यांना मास्कची सक्ती करणाऱ्या राजकारण्यांना स्वतःलाच मात्र मास्क घालण्याचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. नागरिकांवर दंडाचा बडगा उगारणारं प्रशासन या राजकीय नेत्यांकडे तर सर्रास डोळेझाक करताना दिसून येत आहे. याची 2 उदाहरणं आम्ही तुम्हाला दाखवतोय. एक आहे अहमदनगर मधलं, जिथे आमदार रोहित पवार यांचा एक जाहीर कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमादरम्यान खुद्द रोहित पवारांसह तिथे जे अनेक जण उपस्थित होते त्यांनी कोणीही मास्क घातला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णपणे फज्जा उडाल्याचंच पाहायला मिळालं. तर दुसरा व्हिडिओ आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा. त्यांचे पती रवी राणा आणि त्या बाईकवर चाललेल्या आपल्याला दिसतंय. अमरावतीमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढतीये. रेड झोन मध्ये अमरावती एकीकडे जात आहे आणि दुसरीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत विना मास्क आणि विना हेल्मेट अमरावती शहरात ही अशी बुलेटवारी केली आहे. मास्क न वापरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करतात.
राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का असा प्रश्न सगळेच जण विचारतायत. ही उदाहरणं जरी आम्ही तुम्हाला दाखवली असली तरीही आम्ही तुम्हाला आवाहन करतोय, यांचं अनुकरण करू नका. तुम्ही मात्र मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका. गडचिरोलीकडे जाऊयात. गडचिरोलीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या गेली 38 वर. आंतरराज्यातून म्हणजे इतर राज्यातून गडचिरोलीत येणाऱ्या बसमध्ये नागरिक मास्क लावत नसल्याचं निदर्शनाला आलंय. तर दुसरीकडे बस स्थानकामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडत असल्याचा बघायला मिळतोय. नियम न पाळल्यानं कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. आणि सिरोंच्या बस स्थानकावर कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. बसेस आहेत त्या बसेसमधली अवस्था कशी मी तुम्हाला दाखवणार आहे. मास्क किती लोकांनी घातलेली आहे आणि या ठिकाणी आपण गर्दी बघू शकतो. ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अनेकांकडे मास्क आपल्याला बघायला मिळत नाही. मास्क या ठिकाणी जो पाहिजे तो मास्क कुठं दिसत नाही. आता कॅमेरा बघितल्यानंतर अनेकांनी मास्क असेल किंवा त्यांच्याकडे असलेले रुमाल जे आहेत ते हातरुमाल वापरायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लोकांना या संदर्भात कोरोनाची जी गंभीरता आहे ती आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही आहे. आपण काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न करूया की काय या ठिकाणी मास्कचा वापर तुम्ही करत नाहीये. हा आज नाही करत आहे. कोरोना संपलाय असं तुम्हाला वाटते का? नाही. मग कशाला तुम्ही मास्कचा वापर करत नाही? मास्कचा वापर तुम्ही का करत नाही? म्हणजे आपल्याला सिरोंजरीमध्ये कोणी सोशल नाही तसं नाही, पण सोशल डिस्टन्सिंगचा जो या ठिकाणी आहे चित्र तुम्हाला कसं वाटतं? सोशल डिस्टन्सिंग बाकीच्या ठिकाणी कोणी मेंटेनन्स करत नाही. काय करायला पाहिजे प्रशासनाने? सर तसं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं पाहिजे, सॅनिटायझेशन केलं पाहिजे, मास्क लावायला पाहिजे. असं कोणी करतच नाही ना सर. आपण जर बघितलं तर ही परिस्थिती केवळ बसस्थानक म्हणून नाही आहे, सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळते की कोरोनाचा जो धोका आहे तो अजूनही संपलेला नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी जी परिस्थिती आहे की जी आकडे वाढत आहेत, विशेषतः जो छत्तीसगड आणि तेलंगणा लागून असलेला भाग आहे त्या ठिकाणी ही गंभीरता खूप आवश्यक आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. लातूरमध्ये जाऊयात. लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सामान्य लोकांमध्ये करोनाबाबतची भीतीच उरली नाहीये असं चित्र दिसतंय. करोना रुग्णांची संख्या जेव्हापासून कमी झाली तेव्हापासून सामान्य नागरिक, व्यावसायिक इतकंच नाही तर पोलीस आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर आणि कंडक्टर सुद्धा मास्क वापराकडे सर्रास दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. लातूर शहरामध्ये आणि जिल्हाभरात बेपर्वाईमुळे पुन्हा करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाहीये. आणि लातूरच्याच मुख्य बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. आपण सध्या उभे आहोत लातूर शहरातल्या मुख्य बाजारपेठेतल्या गंजकोलाईमध्ये. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कोरोनाच्या एकूण परिस्थितीचा अंदाज आताही लोकांना आलेला नाही असंच म्हणावं लागेल. आपण पाहू शकतो माझ्या बाजूला जेवढे काही लोक या ठिकाणी फिरतायत तेवढी सगळी लोक बिना मास्कचं फिरतायत. अक्षरशः या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी एक काका आहेत जे स्वतः या ठिकाणी मास्कची विक्री करतायत, मात्र त्यांच्याही तोंडाला मास्क दिसत नाहीये. आणि अशाच पद्धतीनं जर पाहायला गेलं तर लातूर शहरामधले बहुतांश व्यापारी जे आहेत ते बिना मास्कचा आपला व्यवसाय करतायत आणि कोरोनाला एक प्रकारे आमंत्रण देत आहेत. याशिवाय आपण बस स्टँडची परिस्थिती थोडक्यात आपण पाहिली, ज्या एस टीवर लिहिलेलं आहे की मास्क नाही तर प्रवेश नाही, अशा एस टीमध्ये सुद्धा एकही प्रवासी मास्क घातलेला दिसला नाही. याशिवाय ड्रायव्हर आणि कंडक्टर देखील मास्क घातलेले दिसले नाहीत. त्यामुळे एकूणच जर लातूरातली परिस्थिती पाहायला गेली तर कोरोनाचा वाढता आकडा हा डोकेदुखी ठरणारा असला तरी लोकांमध्ये अजूनही याची जनजागृती करणं गरजेचं आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. आणि ही परिस्थिती फक्त मराठवाडा किंवा विदर्भापुरती मर्यादित नाहीये, तर जळगाव जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चाललाय. गेल्या 3 दिवसांपासून या भागामध्ये सलग रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होतीये आणि त्यामुळे अर्थातच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या सुद्धा 60,000च्या जवळ गेली आहे. त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी सगळ्यांनाच काळजी घेण्याचं आवाहन केलंय. याबद्दलच आणखी माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. सर मुझे ये बताइए आप लोगों को किस तरह से आह्वान कर रहे हैं? जो अभी कोरोना महामारी है वो पूरी तरह से मिटी नहीं है एंड काफ़ी डॉक्टर्स ये भी कह रहे हैं कि इसका सेकेंड वेव भी आ सकता है. तो हम हमारी पेट्रोलिंग को और इंटेंसिफाई कर रहे हैं. जिस भी एरियाज़ में गर्दी है या भीड़ भाड़ है
तो हम लोगों से यही आह्वान कर रहे हैं कि वहाँ पे भीड़भाड़ ना हो, डिस्पर्सल हो। कोई भी धार्मिक या ऐसे कार्यक्रम हम पूरी जितना लिमिट है, सरकार का जो शासन निर्देश है उसी लिमिट में हम करने का अनुमति दे रहे हैं और उनको ये रिटर्न ऑर्डर्स में दे रहे हैं। अटीवत शर्तें हमारी ये है कि सोशल डिस्टेंसिंग मेजर्स प्रॉपर, मास्क का पालन पूरा अच्छे तरीके से हो, ये हम लोग देख रहे हैं। मैं भी खुद जब पेट्रोलिंग पे जाता हूँ तो हम इंश्योर करते हैं कि जितना मास्क और ये सब प्रिवेंटिव मेजर्स का पालन हो ये करते रहे। साथ ही साथ हमारे जो पुलिस कर्मचारी है इनका हम लोग वैक्सीनेशन ड्राइव बढ़ा रहे हैं, इंटेंसिफाई कर रहे हैं कि हम लोग हमारे पुलिस कर्मचारियों का वैक्सीनेशन जल्द से जल्द करें। सर, कल जो अपने ज़िले के प्रांत अधिकारी अपना कलेक्टर साहब है, उन्होंने एक मीटिंग लेकर आह्वान किया है पब्लिक को कि अगर 7 दिन तक ऐसी पोजीशन रही कि कोरोना पॉजिटिव मिलते रहे तो हमें कुछ ना कुछ कठोर उपाय योजना करना पड़ेगा। तो इसके लिए आपको कोई आदेश वगैरह आया है ऊपर से? कल मीटिंग हुई है, इसकी जानकारी मिली है, बट अभी ऊपर से कोई ऐसा पर्टिकुलर आदेश नहीं आया है। बट ये बात कलेक्टर सर की काफ़ी सही है कि ये एक जन आंदोलन है कोरोना के विरुद्ध, तो जनता ही इसे हरा सकती है। तो सबको प्रिवेंटिव मेजर्स, मास्क, सोशल डिस्टेंसिंग, इसका पालन करना है। सैनिटाइज वगैरह हर चीज़ें प्रॉपर करनी है। और जो भी अगर आगे स्थिति थोड़ी ख़राब होती है तो जो ऊपर से आदेश आते हैं कि जैसे आदेश पुलिस को मिलते हैं वो हम पूरा लागू करने में हमारा पुलिस बल सक्षम है। सर, जैसा देखा गया है कि शादी बारातों में पब्लिक ज़्यादा है और अभी कैसा है कि लोग बाहर गाँव जाने की भी संख्या ज़्यादा बढ़ गई है। बस स्टैंड पर देखा जाता है, ट्रेनों में देखा जाता है, इस तरह यहाँ पर गर्दी बहुत हो रही है। तो आपने ऐसा जन जागृति के लिए कोई पथक वगैरह किया है क्या पुलिस की? जन जागृति के लिए हमने ऐसा अभी पथक नहीं किया है, बट हम लोग इन्फोर्समेंट प्रॉपर कर रहे हैं कि शादी बारातों में जैसे जो ये इवेंट्स होते हैं इसमें जो जितनी संख्या दी गई है वो संख्या का ही पालन प्रॉपर तरीके से हो। थोड़ा मुझे भी समझ में आता है लोगों की शादी में लोग चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग आएँ, बट ये एक्सेप्शनल सर्कमस्टांसेस हैं, ये अनप्रेसिडेंटेड सर्कमस्टांसेस हैं, तो इसमें थोड़े हमें एक्सट्रीम मेजर्स लेने पड़ेंगे। और हम लोग हमारी अवेयरनेस उस हिसाब से बढ़ाएंगे। हमारे जो बीट कांस्टेबल्स हैं, हमारे जो पेट्रोलिंग पे कर्मचारी है उनका भी मैं एक अवेयरनेस उनको दूंगा कि लोगों में ये अवेयरनेस हमारे पुलिस कर्मचारियों के थ्रू प्रेषित करें। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ। राज्यात आपण बघतो एकीकडे कोरोनाचं संकट वाढतंय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना फटका दिलेला आहे गारपीट आणि अवकाळी पावसानं। गारपीट आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाबाबत कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे आणि यासंबंधी लवकरच अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतले जातील असंही विश्वजित कदम म्हणाले। ते खानापूर इथे बोलत होते। नुकसानीचा अहवाल आल्यावर निश्चित मदत करण्याबाबतची भूमिका सरकारकडून घेतली जाईल असं कदम यांनी स्पष्ट केलंय। गेल्या 2 दिवसापासून अचानकपणे हवामानामध्ये एक तीव्र बदल झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे निश्चित स्वरूपात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही पिकांचंही नुकसान झालेलं आहे। या बाबतीत कृषी खात्याच्या माध्यमातून आम्ही सर्व जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीने ह्या बाबतीतले माहिती घ्यावी, पंचनामे ह्या ठिकाणी सुरू करावे। जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना त्या बाबतीतल्या दिलेल्या आहेत। आणि यानंतरची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची, कारण पुण्यातला बहुचर्चित वशाटोत्सव अखेर पुढे ढकलण्यात आलाय। शरद पवारांच्या सूचनेनुसार कोविडच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितले। जवळपास 1000 लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मर्यादित स्वरूप आणि वशाटोत्सवाला मात्र संख्येला मर्यादा नाही, त्यामुळे भाजपने सुद्धा या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। मांसाहारी जेवणाचा आधार घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तुकाराम महाराजांचा प्रबोधनाचा नाटकरूपी कार्यक्रम सुद्धा त्यावर आधारित एक कार्यक्रम सुद्धा सादर केला जाणार होता, त्यामुळे या कार्यक्रमावर टीका होत होती। पुढची महत्त्वाची बातमी एक आहे। एप्रिल 2020 मध्ये लडाखच्या गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अभूतपूर्व संघर्ष झाला होता। यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनच्या 40 ते 45 सैनिकांना भारतीय सैनिकांनी यमसदनी धाडलं होतं आणि याचा व्हिडिओ आता चीननंच रिलीज केलाय। चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलने हा व्हिडिओ शुक्रवारी रिलीज केलाय।
2च दिवसांपूर्वी चीननं या संघर्षात त्यांचे 4 सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. खरी संख्या आहे 40 ते 50 एवढी, 40 ते 45 एवढी. कोणत्याही संघर्षात आपले किती सैनिक मृत्युमुखी पडले याबाबत चीन कधीच माहिती देत नाही. पण गेल्या 1 वर्षात भारतानं चीनला जो इंगा दाखवलाय त्यामुळे चीन बिथरला आहे. आणि यानंतर आपण नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.